तुमची कांदा भजी अशी कुरकुरीत होत नाहीत, लवकर मऊ पडतात. मग व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स नक्कीच फॉलो करा. फक्त 10 मिनिटात सोडा, पाण्याचा वापर न करता हे कांदा भजी कुरकुरीत कसे बनायचे ते आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी सुकुमारी स्वागत करते तुमचं सुकुमारीज किचन मराठीमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी पहा, आपण 4 ते 5 कांदे मीडियम साईजचे असे कट करून घेतलेले आहेत. कांदा उभा कट करायचा किंवा मग असा आडवा लांब लांब कट करून घ्यायचा आहे. कांद्याच्या सगळ्या पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या. कांद्याच्या पाकळ्या जेवढ्या मोकळ्या असतील तेवढेच आपली भजी कुरकुरीत आणि क्रिस्पी होतील. सगळ्यात अगोदर यामध्ये 1.5 चमचा इतकं मीठ घालायचं आहे. मीठ घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि कांद्याला झाकून ठेवणार आहोत 5 ते 6 मिनिटासाठी. त्याने काय होईल, कांद्याला पाणी सुटेल. आपण भजी बनवताना बाहेरून एक्स्ट्राचं पाणी यामध्ये घालणार नाहीत. फक्त कांद्याला सुटलेल्या पाण्यामध्येच आपण हे भजीचं पीठ मळून घेणार आहोत. आता याला झाकून ठेवूया. बघा, 5 मिनिटासाठी मी झाकून ठेवलेलं कांदा छान मऊ पडला आहे आणि त्याला थोडंसं पाणी देखील सुटलेलं आहे. आता यामध्ये सगळ्यात अगोदर आपण ओवा घालणार आहोत, अर्धा चमचा. लाल मिरची पावडर घालायची आहे 1.5 चमचा. दोन चमचे इतकी तांदळाची पिठी घातलेली आहे आणि आता घालायचं आहे बेसन. अर्धा कप इतकं मी बेसन घेतलेलं आहे, पण आपण यामध्ये जेवढं खपेल इतकंच बेसन घालणार आहोत. तर थोडं थोडं बेसन पीठ घ्यायचं आहे, एकदम न टाकता थोडं थोडं यामध्ये घालून ते मळून घ्यायचं आहे. या पद्धतीने कांदा भजी बनवायला वेळ लागत नाहीत, झटपट तयार होतात. आणि बेसन पीठ यामध्ये खूप घालायचं नाही, फक्त अर्धा कप इतकं मी घेतलेलं आहे. ते सुद्धा लागेल तसंच मी घालणार आहे. बेसन पीठ यामध्ये जेवढं कमी घालाल तेवढीच भजी छान कुरकुरीत होतात. पाणी अजिबात लागत नाही. कांद्याला सुटलेल्या पाण्यामध्येच हे असंच घट्ट मळून घ्यायचं आहे. शेवटी थोडंसं बेसन पीठ राहिलेलं देखील मी घातलेलं आहे आणि बघू शकता हे आपण मळून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण सोडा तर घालणार नाहीत, पण कडकडीत तेलाचं 2 चमचे तेलाचं मोहन घालणार आहे. यामुळे काय होतं, तेलाचं मोहन घातल्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात. तळून झाल्यानंतर ही बराच वेळ क्रिस्पी राहतात आणि महत्त्वाचं म्हणजे ते खूप तेलकट होत नाहीत. खूप तेल त्यामध्ये शोषलं जात नाही. तर ही खूप महत्त्वाची टिप आहे. तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा. भजी छान कुरकुरीत आणि टेस्टी होतात. आता एका कढईमध्ये आपण तेल छान गरम केलेलं आहे. कडकडीत तेलामध्येच आपण भजी तळून घेणार आहोत. सुरुवातीचे 1 ते 2 मिनिट आपण गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची आहे आणि नंतर मीडियम फ्लेमवरती हे भजी तळून घ्यायची आहेत. भजी सोडताना अशी पातळ आणि वाकडे तिकडे सोडले तरी चालतील, पण गोल सोडायचे नाहीत. गोल भजी सोडले तर ते लवकर मऊ पडतात आणि कुरकुरीत होत नाहीत. दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे. साधारण 4 ते 4.5 मिनिट लागतात आपल्याला छान याला कुरकुरीत होईपर्यंत तळायला. आणि बघा, याचा रंग देखील बदलला आहे, छान कुरकुरीत झाली. आता एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया. आणि बघू शकता कांदा भजी एकदम कुरकुरीत तयार होतात. फक्त घरातल्या साहित्यामध्ये 10 मिनिटात हे तयार होतात. करायला अगदी झटपट आहेत आणि कोणीही करू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची भजी अजिबात मऊ होणार नाहीत. तळून झाल्यानंतरही बराच वेळ अशीच कुरकुरीत राहतील. राहिलेली भजी देखील याच पद्धतीने मी तळून घेणार आहे.
भजीचं पीठ मळताना आपण यामध्ये बेसन गरजेनुसार वापरलेलं आहे, कमीत कमी वापरलेलं आहे, त्यामुळे आपली भजी मऊ पडत नाहीत. छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. आणि बघा सगळीच भजी आपली तयार आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊ. शेवटी 4-5 हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या आणि वरनं थोडंसं मीठ भुरभुरायचं आहे. 1 कप चहा, मस्त तळलेली हिरवी मिरची आणि कुरकुरीत अशी कांदा भजी, एकदम छान कॉम्बिनेशन आहे. घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा. एकदम कुरकुरीत अशी कांदा भजी 10 मिनिटात तयार होतात. रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.